नमस्कार. आज मी तुमच्यापुढे राजा विक्रमादित्य, नवग्रह आणि शनिदेवांचा क्रोध ही कथा घेऊन आली आहे. हजारो वर्षांपूर्वी एका प्रश्नावरून स्वर्गातील 9 ग्रहांमध्ये भांडण झाले होते. प्रश्न होता की सर्वात महान कोण? सगळे ग्रह स्वतःला मोठे म्हणवत होते. अखेर प्रकरण इतकं मोठं झालं की सर्वांमध्ये हाणामारी झाली. मग सर्व ग्रहांनी हे प्रकरण घेऊन इंद्रदेवांकडे जाण्याचे ठरवले. तिथे पोहोचल्यावर सर्वांनी त्यांना एकाच आवाजात विचारले, आता आमच्या सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर इंद्रदेवांकडेही नव्हते. हे ऐकून सगळेच काळजीत पडले. स्पष्ट शब्दात इंद्रदेव म्हणाले की तुमच्या प्रश्नांचे उत्तर फक्त राजा विक्रमादित्यच देऊ शकतो. आपण सर्वांनी ताबडतोब पृथ्वीवर जावे. मग सर्वांनी इंद्रदेवांचे म्हणणे मान्य केले आणि एकत्र उज्जैनला पोहोचले. तेथे पोहोचल्यावर सर्व 9 ग्रहांनी इंद्रदेवांना विचारलेला प्रश्न यावेळी राजा विक्रमादित्याला विचारला. असा प्रश्न ऐकून राजालाही आश्चर्य वाटले. प्रत्येक ग्रहाची स्वतःची अशी एक ओळख आणि प्रत्येकात काही ना काही गुण असतो हे त्यांना जाणवले. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या धातूची देवता म्हणतात आणि प्रत्येकाची शक्ती वेगळी आणि प्रभावी असते. कुणाला मोठे कुणाला लहान म्हटले तर मोठी अडचण होऊ शकते. विचार करत असतानाच राजा विक्रमादित्याच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी सर्व ग्रहांना आसन दिले आणि त्यांना आसनस्थ होण्यास सांगितले. प्रत्येक धातूच्या गुणांनुसार जागा ठेवल्या होत्या, जसे की सोने, चांदी, कांस्य, तांबे, काच, लोह, पितळ, अभ्रक आणि आता त्यांच्या स्वामीला या आसनावर बसण्यास सांगण्यात आले. सर्वजण आपापल्या आसनावर एक एक करून बसले. सर्वजण बसल्यानंतर राजा विक्रमादित्य म्हणाले की तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधीच सापडले आहे. आता समोर बसलेला सर्वात मोठा आहे. हे ऐकून शेवटच्या सिंहासनावर बसलेले शनिदेव संतापले. रागाच्या भरात शनिदेव राजा विक्रमादित्याला म्हणाले, मला मागे बसवून तुम्ही माझा अपमान केला आहे. तुम्हाला माझ्या शक्तीची कल्पना नाही. मी तुमचा पूर्णपणे नाश करीन. ते पुढे म्हणाले की सूर्य एका राशीत 1 महिना, चंद्र एका राशीत 2.5 दिवस, मंगळ 1.5 महिना, बुध आणि शुक्र एका राशीत 1 महिना राहतो. गुरु फक्त 13 महिन्यांसाठी. या सर्वांच्या तुलनेत मी कोणत्याही राशीत 7.5 वर्षे 7.5 राहते. अनेक देव माझ्या क्रोधाने त्रस्त आहेत. प्रभू श्रीरामांनाही 7.5 त्यांच्या राशीत आली. म्हणूनच त्यांना जंगलात जावे लागले. 7.5मुळेच रावणही युद्धात मारला गेला. आता तुमची पाळी आहे. तुम्ही आता माझ्या क्रोधापासून वाचू शकणार नाहीत. हे सर्व पाहून इतर ग्रहांचे देव गेले आणि शनिदेवही क्रोधित होऊन पुढे निघून गेले. या सर्व प्रकारानंतर राजा विक्रमादित्य नाराज झाले, परंतु ते पूर्वीप्रमाणेच आपल्या लोकांना न्याय देत राहिले. अखेरीस ते आपले जीवन आनंदाने जगू लागले. परंतु शनिदेव आपला अपमान अजिबात विसरले नाहीत. एके दिवशी बदला घेण्याच्या वृत्तीने शनिदेव घोड्याच्या व्यापाऱ्याच्या रूपात उज्जैनला पोहोचले. तेथे पोहोचताच त्यांनी अतिशय वेगाने धावणारे घोडे असल्याची बातमी पसरवली. ही बातमी राजा विक्रमादित्याला मिळताच त्यांनी घोड्याची काळजी घेणाऱ्या अश्वपालाला जाऊन त्यांच्याकडून घोडा विकत घेण्यास सांगितले. त्याने जाऊन पाहिले की घोडे खूप महाग आहेत. मग राजा विक्रमादित्य स्वतः गेले आणि त्यांनी एक शक्तिशाली घोडा निवडला. त्यानंतर त्याचा वेग पाहण्यासाठी राजा विक्रमादित्य त्या घोड्यावर स्वार होताच तेवढ्यात घोडा हवेत वेगाने उधळला आणि राजाला घेऊन जंगलात निघून गेला. राजा जंगलातून आपल्या शहरात परतण्याचा मार्ग शोधू लागले. त्यांनी अनेक तास रस्ता शोधला, पण मार्ग सापडला नाही आणि भूक आणि तहानेने त्यांना त्रास होऊ लागला. काही वेळाने त्यांना एक मेंढपाळ दिसला. राजाने त्याच्याकडे पाणी मागितले आणि ते प्यायले आणि पाण्याच्या बदल्यात त्याला सोन्याची अंगठी दिली. त्यानंतर राजा दिशा विचारत विचारत एका नगरात पोहोचले. राजाला समोरच एका व्यापाऱ्याचे दुकान दिसले.
ते काही वेळ तिथे बसून त्या व्यापाऱ्याशी बोलू लागले. त्याचवेळी सेठच्या दुकानातील वस्तूंची विक्री वेगाने होऊ लागली. सेठला वाटले की राजा आपल्यासाठी भाग्यवान आहे, म्हणून त्याने त्यांना खाऊ घालण्यासाठी त्याच्या घरी नेले. घरी पोहोचल्यावर सेठ राजाला काही वेळ एका खोलीत ठेवून बाहेर गेले. तिथे राजाला एका खुंटीला हिऱ्याचा हार लटकलेला दिसला. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवले आणि काही वेळातच खुंटीवरून हार गायब झाला. हे सर्व पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. काही वेळाने सेठ तिथे आला असता त्याला हार काही दिसला नाही. त्यानंतर त्याने हार चोरल्याचा संशय राजा विक्रमादित्यवर आला. याची तक्रार सेठने त्या नगराच्या राजाकडे केली. सैनिकांनी राजा विक्रमादित्यला बेड्या ठोकल्या आणि त्या राज्याच्या राजाकडे नेले. राजाने राजा विक्रमादित्यला विचारले, तो हार कुठे आहे? त्यांनी उत्तर दिले, ज्या खुंटीवर हार लटकला होता तोच तो गिळला. हे ऐकून राजा रागाने लाल झाला. उत्तराने राजाचे समाधान झाले नाही, म्हणून त्याने राजा विक्रमादित्यला हिऱ्याच्या हाराचा चोर घोषित केले आणि त्याचे हात पाय कापण्याची शिक्षा दिली. राजाच्या आज्ञेनुसार सैनिकांनी राजा विक्रमादित्यचे हात पाय कापले आणि त्याला रस्त्यावर सोडले. राजा विक्रमादित्य असेच रस्त्यावर पडून बरेच दिवस झाले होते. एके दिवशी तेलीला त्यांची दया आली आणि त्याने त्यांना आपल्या घरी नेले. त्यांना तेलघाण्यातून तेल काढायचे काम देण्यात आले. आता राजा विक्रमादित्य रोज बैलांना आवाज देऊन हाकलायचे. बैल चालवण्याच्या रोजच्या कामाच्या बदल्यात राजा विक्रमादित्यला जेवण मिळत असे. अशीच 7.5 वर्षे गेली. 7.5 वर्ष संपले तेव्हा पावसाळा सुरू झाला. एका रात्री राजा विक्रमादित्य ढग आणि पावसाच्या सुरांवर आधारित एक गाणे मोठमोठ्याने गात होते. तेवढ्यात त्या नगराची राजकन्या तिथून जात होती. ते गाणे ऐकले आणि दासीला ते कोण आहेत ते शोधण्यास सांगितले. दासीने तेच केले. ती काही वेळाने परत आली आणि म्हणाली की तो एक राजा आहे जो हिऱ्याचा हार चोरल्याबद्दल शिक्षा म्हणून अपंग झाला होता. राजकन्येला त्याचे ढग पावसाचे गाणे खूप आवडले, म्हणून तिने अपंग राजाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राजकुमारीने तिच्या पालकांना याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी त्याला नाकारले. राजा विक्रमादित्यच्या संगीताने मोहित झालेली राजकन्या ती फक्त राजा विक्रमादित्यशीच लग्न करणार यावर ठाम होती, अन्यथा ती आपल्या प्राणांची आहुती देईल. आपल्या मुलीच्या हट्टीपणाला बळी पडून त्याने तिचे लग्न विक्रमादित्यांशी लावून दिले. लग्नानंतर राजकन्याही राजा विक्रमादित्यसोबत तेलीच्या घरी गेली. लग्नाच्या आदल्या रात्रीच राजा विक्रमादित्यच्या स्वप्नात शनिदेव प्रकट झाले आणि म्हणाले की आत्तापर्यंत तुम्हाला माझ्या क्रोधाची जाणीव झाली असेल. मी तुम्हाला अशी शिक्षा दिली आहे. स्वप्नातच दुःखी राजाने शनिदेवांची क्षमा मागितली आणि प्रार्थना केली, तुम्ही मला जेवढे त्रास आणि दुःख दिले आहे तितके इतर कोणालाही देऊ नका. राजा विक्रमादित्यची प्रार्थना ऐकून शनिदेवांना बरे वाटले. त्यांनी स्वप्नात त्यांना सांगितले की जो कोणी माझी पूजा करेल, माझे ध्यान करेल, माझ्या कथा ऐकेल आणि मुंग्यांना पीठ खायला घालतो तो माझ्या क्रोधापासून नेहमी सुरक्षित राहील. त्यांची इच्छाही मी पूर्ण करेन. हे सर्व स्वप्नात पाहिल्यानंतर राजा विक्रमादित्य जागे झाले आणि त्यांचे हात पायही परत आले होते. अपंगत्वातून मुक्ती मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी शनिदेवांचे मनापासून आभार मानले. यानंतर राजा विक्रमादित्यने शनिदेवांच्या क्रोधाची संपूर्ण कथा पत्नीला सांगितली. तेव्हा
सेठलाही कळले की अपंग व्यक्ती राजा विक्रमादित्य आहे. त्याने धावत जाऊन राजाची माफी मागितली. राजानेही त्याला माफ केले, कारण हे सर्व शनिदेवामुळे होत आहे हे त्यांना माहीत होते. सेठने पुन्हा राजा विक्रमादित्याला त्याच्यासोबत घरी येण्यास सांगितले. तिथे सर्वजण एकत्र जेवत होते. त्याचवेळी खुंटीने दुसरा हार गिळला. हे दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. काही काळानंतर सेठला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न राजा विक्रमादित्याशी केले. लग्नात सेठने तिला भरपूर दागिने दिले. आता राजा विक्रमादित्य आपल्या 2 पत्नीसह राज्यात परतला. तेथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी राजा विक्रमादित्याने सर्व ग्रहांमध्ये शनिदेव श्रेष्ठ असल्याचे जाहीर केले. तर तात्पर्य हेच आहे मित्रांनो, कोणीही कोणालाही कमी लेखू नये. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.